तू माझ्या लग्नाला येणारच आहेस. फोनच्या दुसऱ्या टोकाला रोहनचा आवाज होता. स्वातीच्या हातात मोबाईल थरथरत होता. ज्या माणसाने तिला कोर्टात उभं करून घटस्फोट दिला, आज तोच माणूस आपल्या दुसऱ्या लग्नाला तिला बोलवत होता. स्वाती काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, रोहन, तुला खरंच वाटतं मी येईन? रोहन हसला. का नाही? शेवटी तू माझी एक्स वाईफ आहेस. लोकांनी पाहिलं पाहिजेन की मी पुढे गेलो आहे. त्या शब्दांनी स्वातीचं मन पुन्हा एकदा तुटलं. फोन कट झाला. पण तिच्या मनात जुन्या आठवणींचं वादळ उठलं. स्वाती आणि रोहन कॉलेजमध्ये भेटले होते. रोहन नेहमी म्हणायचा, स्वाती, तू माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी लकी चार्म आहेस. दोघांचं प्रेम इतकं खोल होतं की घरच्यांनाही शेवटी मान्य केलं. लग्न झालं. सुरुवातीचे काही महिने खूप सुंदर गेले. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. रोहनची आई स्वातीला कधीच पूर्णपणे स्वीकार करू शकली नाही. ती नेहमीच म्हणायची, ही मुलगी आपल्या घराच्या लायकीची नाही. सुरुवातीला रोहन स्वातीच्या बाजूने उभे राहायचा. पण काही महिन्यांनी तोही बदलायला लागला. एक दिवस रोहन म्हणाला, स्वाती, तू अजून नोकरी का मिळवली नाहीस? स्वाती शांतपणे म्हणाली, मी प्रयत्न करते, थोडा वेळ लागेल. रोहन चिडून म्हणाला, तुझ्यात ॲम्बिशनच नाही. त्या शब्दांनी स्वातीच्या मनावर खोल जखम केली. भांडणं वाढत गेली आणि एक दिवस रोहनने कोर्टात घटस्फोटाची केस टाकली. कोर्टात उभं राहून तो म्हणाला, ही माझ्या आयुष्यात काहीच व्हॅल्यू ॲड करत नाही. त्या दिवशी स्वातीचं हृदय तुटलं. काही महिन्यांनी कोर्टाने घटस्फोट मंजूर केला. घटस्फोटानंतर स्वाती पूर्णपणे एकटी पडली. लोकांच्या नजरा, नातेवाईकांचे प्रश्न, काय झालं तुमचं लग्नाचं? तुझ्यातच काहीतरी कमी असेल. प्रत्येक शब्द तिच्या आत्मविश्वासावर वार करत होता. पण त्या रात्री स्वातीने आरशासमोर उभं राहून स्वतःला सांगितलं, मी संपलेली नाही. मी पुन्हा उभी राहीन. वेळ गेला आणि आज रोहनच्या दुसऱ्या लग्नाचा दिवस आला. मोठ्या हॉटेलसमोर सजावट होती. लोक महागड्या गाड्यांमध्ये येत होते. रोहन स्टेजवर उभा होता. तो हसत होता. पण अचानक त्याचं लक्ष हॉटेलच्या गेटकडे गेलं. एक चमचमीत काळी मोठी कार हळूच येऊन थांबली. लोकांची नजर त्या गाडीवर खिळली. दरवाजा उघडला आणि बाहेर उतरली स्वाती. पण ही ती जुनी स्वाती नव्हती. ती आत्मविश्वासाने भरलेली होती. महागडा ड्रेस, डोळ्यात वेगळीच चमक आणि तिच्या मागे आणखी 2 मोठ्या गाड्या थांबल्या. त्यातून सूट घातलेले लोक उतरले. सगळे तिच्या सोबत होते. लोक कुजबुजायला लागले, हीच का रोहनची एक्स वाईफ? रोहनच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. स्वाती हळूच रोहन समोर आली. ती शांतपणे म्हणाली, तू मला अपमान दाखवण्यासाठीच बोलावलं होतंस ना? पण आज मी तुला एक सत्य दाखवायला आले. रोहन थक्क झाला. रोहनच्या लग्नाच्या हॉलमध्ये स्वाती उभी होती. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. पण त्या क्षणी स्वातीच्या मनात मात्र 5 वर्षापूर्वीचे दिवस फिरत होते. कोर्टातून बाहेर पडताना स्वातीच्या हातात एक छोटी बॅग होती. त्या बॅगेत तिच्या आयुष्याची उरलेली काहीच वस्तू होत्या. तिने मागे वळून पाहिलं. रोहन आधीच निघून गेला होता. एका क्षणासाठी तिला वाटलं, कदाचित तो परत येईल. कदाचित म्हणेल की चूक झाली. पण तसं काही झालंच नाही. त्या दिवशी स्वातीला समजलं, काही लोक आयुष्यात कायमचे निघून जातात. घरी परतल्यावर परिस्थिती अजून आणखी कठीण झाली. नातेवाईकांचे प्रश्न सुरू झाले. लग्न का टिकवलं नाहीस? मुलगीच काहीतरी चुकीची असेल. स्वातीच्या आईच्या डोळ्यात पाणी होतं. पण तिचे वडील शांतपणे म्हणाले, माझी मुलगी चुकीची नाही. ती फक्त चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून बसली. त्या शब्दांनी स्वातीच्या मनात थोडं बळ आलं. एका रात्री स्वातीने स्वतःला विचारलं, मी असंच रडत बसणार आहेस का? ती उठली.
तिने जुनी फाईल बाहेर काढली. तिला आठवलं, कॉलेजमध्ये ती खूप हुशार होती. तिला मॅनेजमेंट शिकायचं होतं. पण लग्नामुळे सगळं थांबलं होतं. त्या रात्री स्वातीने निर्णय घेतला, मी पुन्हा शिकणार. पैसे नव्हते, म्हणून स्वातीने छोट्या ऑफिसमध्ये जॉब सुरू केली. दिवसात जॉब, रात्री अभ्यास. कधीकधी इतका थकवा यायचा की डोळे उघडे ठेवणं कठीण व्हायचं. पण ती स्वतःला एकच गोष्ट सांगायची, मला सिद्ध करायचं आहे की मी कमजोर नाही. 2 वर्षाच्या मेहनतीनंतर स्वातीने MBA पूर्ण केलं. कॉलेजमध्ये तिचं नाव टॉपरमध्ये आलं. त्या दिवशी तिच्या वडिलांच्या डोळ्यात अभिमान होता. ते म्हणाले, आज मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे. स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. MBA झाल्यानंतर स्वातीला एका मोठ्या कंपनीत जॉब मिळाला. सुरुवातीला ती एक छोटी मॅनेजर होती, पण तिचं काम इतकं प्रामाणिक होतं की सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. कंपनीचा मालक अरविंद मेहता एकदा म्हणाला, स्वाती, तुमच्यात लीडरशिप क्वालिटी आहे. ते शब्द तिच्यासाठी खूप मोठे होते. काही वर्षात स्वाती कंपनीमध्ये सिनियर पोझिशनवर आली. तिचा पगार वाढला, लोक तिचा आदर करू लागले. पण एक गोष्ट अजूनही तिच्या मनात होती, ती म्हणजे रोहनने केलेला अपमान. ती सूड घ्यायचा विचार करत नव्हती, पण तिचा स्वतःला सिद्ध करायचं होतं. एक दिवस अरविंद मेहता म्हणाले, स्वाती, तुम्ही इतकी कॅपेबल आहात, तुम्ही स्वतःचा बिझनेस का सुरू करत नाही? त्या शब्दांनी स्वाती विचारात पडली. काही महिन्यांनी तिने स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली. सुरुवातीला खूप रिस्क होता, पण तिची मेहनत आणि बुद्धी कामाला आली. काही वर्षातच कंपनी खूप मोठी झाली. आज स्वाती फक्त यशस्वी नव्हती, ती खूप श्रीमंत झाली होती. मोठा बंगला, महागड्या गाड्या, शेकडो कर्मचारी. पण तरीही तिच्या मनात एक जखम होती, रोहनने दिलेला अपमान. एक दिवस तिच्या फोनवर मेसेज आला. तो रोहनचा होता. मी दुसरं लग्न करतोय, तू येणार का? स्वाती काही वेळ शांत बसली. तिला वाटलं, मी का जावं? पण अचानक तिच्या मनात एक विचार आला, मी त्या ठिकाणी जाईन, पण अपमान सहन करायला नाही. ती हसली. मी त्याला दाखवणार आहे की मी कोण आहे. आता ती त्या हॉटेलच्या हॉलमध्ये उभी होती. लोक तिच्याकडे बघत होते. रोहनचा चेहरा फिका पडला होता. त्याला कल्पनाही नव्हती की त्याची जुनी बायको एवढी बदललेली असेल. स्वाती हळू आवाजात म्हणाली, धन्यवाद रोहन, मला बोलवल्याबद्दल. रोहन गोंधळला. तू तू इथे का आलीस? स्वाती शांतपणे हसली. कारण आज मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे. तेवढ्यात हॉटेलसमोर अजून एक मोठी कार थांबली. त्यातून उतरला अरविंद मेहता. तो थेट स्वातीच्या जवळ आला आणि सगळ्यांसमोर म्हणाला, मॅडम, बोर्ड मीटिंगसाठी सगळे डायरेक्टर्स आले आहेत. हॉलमध्ये शांतता पसरली. रोहनच्या डोळ्यात आश्चर्य होतं. मॅडम? स्वाती हळूच म्हणाली, हो रोहन, आज मी एका कंपनीची मालकीण आहे. हॉटेलच्या मोठ्या हॉलमध्ये काही क्षणांसाठी पूर्ण शांतता पसरली होती. स्वातीच्या बाजूला उभे असलेले अरविंद मेहता सगळ्यांकडे शांतपणे पाहत होते. रोहन अजूनही गोंधळलेला होता. तो अडखळत म्हणाला, मॅडम, म्हणजे स्वाती तू? स्वाती हलकसा हसली. हो रोहन, जिच्याबद्दल तू म्हणाला होतास की ती आयुष्यात काहीच करू शकत नाही, आज ती एका मोठ्या कंपनीची मालकीण आहे. हॉलमध्ये उभ्या असलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. हीच का रोहनची पहिली बायको? अरे, ती तर खूप मोठी बिझनेस वुमन दिसते. रोहनचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. स्टेजवर उभी असलेली रोहनची नवी वधू रिया सगळं बघत होती. तिला काहीच समजत नव्हतं. ती रोहनला हळू आवाजात म्हणाली, रोहन, ही खरंच तुझी एक्स वाईफ आहे? रोहनने मान खाली घातली. हो. रिया काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यातही आश्चर्य होतं, कारण रोहनने तिला कधीच सांगितलं नव्हतं की पहिली बायको इतकी यशस्वी झाली आहे. स्वाती हळूहळू स्टेजच्या जवळ आली.
तिच्या प्रत्येक पावलासोबत रोहनचा आत्मविश्वास कमी होत होता. ती म्हणाली, रोहन, तुला आठवतं का कोर्टात तू काय म्हणाला होतास? रोहन काहीच बोलला नाही. स्वातीनेच काही उत्तर दिलं. तू म्हणाला होतास की मी तुझ्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करत नाही. हॉलमध्ये उभा असलेल्या लोकांना आता सगळं समजायला लागलं होतं. स्वातीच्या डोळ्यात थोडं पाणी आलं, पण तिचा आवाज अजूनही शांत होता. त्या दिवशी मी खूप तुटले होते रोहन, पण त्या तुटलेल्याच दिवसांनीच मला मजबूत केलं. रोहनला आता स्वतःच्या शब्दांची लाज वाटायला लागली. तो हळू आवाजात म्हणाला, स्वाती, मला माफ कर. पण स्वातीने लगेच उत्तर दिलं नाही. तेवढ्यात हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या 3 मोठ्या लक्झरी गाड्या पाहून काही लोक बाहेर गेले. कोणी म्हणालं, ही सगळी गाडी स्वातीची आहे. कोणी म्हणालं, तिची कंपनी करोडोची आहे. हॉलमध्ये वातावरण पूर्णपणे बदललं होतं. जिथे लोक आधी रोहनच्या लग्नाकडे पाहत होते, आता सगळ्यांचं लक्ष स्वातीकडे होतं. रोहनच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. जर मी तिला सोडलं नसतं तर आज हे सगळं माझं असतं. त्याला आता समजलं होतं की त्याने आयुष्यात किती मोठी चूक केली आहे. स्वातीने रोहनकडे पाहिलं. ती म्हणाली, घाबरू नकोस रोहन, मी इथे बदला घ्यायला आलेली नाही. सगळे लोक आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. ती पुढे म्हणाली, मी फक्त तुला दाखवायला आले आहे की ज्याला तू कमकुवत समजलास ती आज किती मजबूत झाली आहेस. अरविंद मेहता पुढे आले. ते म्हणाले, मला स्वातीवर खूप अभिमान आहे. ती आमच्या कंपनीची फाउंडर आणि इन्स्पिरेशन आहे. लोकांनी टाळ्या वाजवल्या. रोहनच्या आयुष्यात हा पहिलाच क्षण होता जेव्हा त्याला स्वतःच्या निर्णयाची इतकी लाज वाटत होती. रोहनने अचानक स्वातीचा हात पकडला. तो म्हणाला, स्वाती, जर शक्य असेल तर आपण पुन्हा. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच स्वातीने हात मागे घेतला. ती शांतपणे म्हणाली, रोहन, काही गोष्टी आयुष्यात परत मिळत नाहीत. तेवढ्यात अरविंद मेहता हसले. ते म्हणाले, स्वाती, आपण सगळ्यांनी ती गुड न्यूज सांगणार नाही का? स्वाती काही क्षण शांत राहिली. नंतर ती म्हणाली, हो, आता ती वेळ आली आहे. हॉलमध्ये सगळे लोक उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते. स्वाती म्हणाली, आज फक्त रोहनचं लग्न नाही, आज माझ्या आयुष्यातही एक नवीन अध्याय सुरू होत आहे. लोक गोंधळले. रोहनने विचारलं, काय म्हणायचं आहे तुला? स्वाती हळूच हसली. ती अरविंद मेहताकडे पाहत म्हणाली, कारण लवकरच माझंही लग्न होणार आहे. हॉलमध्ये एकच कुजबूज पसरली. रोहन पूर्णपणे थक्क झाला. रोहनने घाबरून विचारलं, कोणाशी? स्वातीने शांतपणे उत्तर दिलं, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला माझ्या वाईट काळात साथ दिली. ती हळूच अरविंद मेहताकडे वळली. रोहनच्या डोळ्यात धक्का होता. हॉटेलच्या त्या मोठ्या हॉलमध्ये वातावरण पूर्णपणे बदललं होतं. काही वेळापूर्वी जिथे सगळे लोक रोहनच्या लग्नाचा आनंद साजरा करत होते, आता सगळ्यांचं लक्ष फक्त स्वातीकडे होतं. रोहन अजूनही थक्क होऊन उभा होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की जिच्यावर तो कधी हसला होता ती आज इतकी मोठी झाली आहे. रोहन हळू आवाजात म्हणाला, स्वाती, तू खरंच खूप पुढे गेलीस. त्याच्या आवाजात आता गर्व नव्हता, फक्त पश्चाताप होता. स्वाती शांतपणे म्हणाली, आयुष्याने मला शिकवलं रोहन, की दुसऱ्यांवर अवलंबून राहिलं तर माणूस तुटतो. ती पुढे म्हणाली, पण स्वतःवर विश्वास ठेवला तर माणूस पुन्हा उभा राहतो. तेवढ्यात गर्दीतून एक ओळखीचा आवाज आला. स्वाती. ती रोहनची आई होती. ती हळूहळू स्वातीकडे आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला माफ कर बाळा, मी तुझ्याशी खूप वाईट वागले. हॉलमध्ये उभे असलेले लोक शांत झाले. स्वाती काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. त्या आठवणी अजूनही तिच्या मनात जिवंत होत्या. स्वाती म्हणाली, आई, तुम्ही जे बोललात ते मला कधी विसरता आलं नाही. रोहनची आई रडायला लागली. मी चुकीचे होते.
त्यावेळी मला तुझी किंमत कळली नाही. त्या शब्दांनी वातावरण अजून भावनिक झालं होतं. रोहनची नवी वधू रिया सगळं पाहत होती. ती हळूच स्वातीजवळ आली. ती म्हणाली, मला खरंच माहिती नव्हतं की तुमच्यासोबत इतकं अन्याय झाला आहे. स्वातीने तिच्याकडे पाहून हलकसं उत्तर दिलं, तुझी काहीच चूक नाही. रिया म्हणाली, आज मला समजलं की माणसाला ज्याच्या भूतकाळावरून जज करू नये. स्वातीने हॉलमध्ये उभ्या असलेल्या लोकांकडे पाहिलं. ती म्हणाली, आज मी इथे कोणाला लाजवायला आलेली नाही. लोक शांतपणे ऐकत होते. ती पुढे म्हणाली, मी इथे फक्त एक गोष्ट सांगायला आली आहे. कधीही कोणाला कमी समजू नका. रोहनच्या डोळ्यात आता अश्रू होते. तो म्हणाला, स्वाती, जर त्यावेळी मी तुला साथ दिली असती तर कदाचित आज सगळं वेगळं असतं. स्वाती शांतपणे म्हणाली, हो रोहन, पण आयुष्य कदाचित वर चालत नाही. तेवढ्यात अरविंद मेहता पुढे आले. ते म्हणाले, मला वाटतं आता सगळ्यांना खरं सत्य सांगायची वेळ आली आहे. सगळे लोक त्यांच्याकडे पाहू लागले. रोहनही गोंधळला. कुठलं सत्य? अरविंद मेहता म्हणाले, स्वाती फक्त आमच्या कंपनीची फाउंडर नाही, तर ती या शहरातली सर्वात मोठी बिझनेस वुमन ग्रुपची पार्टनर आहे. हॉलमध्ये एकच आश्चर्याचा आवाज उठला. कोणी कुजबुजलं, म्हणजे ती करोडपती नाही, ती तर अब्जाधीश आहे. रोहनच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. रोहनच्या मनात एकच विचार चालू होता, मी कोणाला गमावलं? त्याला आता समजलं होतं की त्याने आयुष्यात सर्वात मोठी चूक केली आहे. स्वातीने रोहनकडे पाहिलं. ती म्हणाली, रोहन, मी तुला माफ केलं आहे. हे ऐकून सगळे थक्क झाले. रोहन म्हणाला, खरंच? स्वाती हसली. हो, कारण जर मी तुला माफ केलं नसतं तर मी पुढे जाऊ शकले नसते. तेवढ्यात अरविंद मेहता हसले. ते म्हणाले, आणि आता मला सगळ्यांना एक गुड न्यूज सांगायची आहे. लोक उत्सुकतेने पाहू लागले. स्वाती थोडी लाजली. अरविंद मेहता म्हणाले, लवकरच मी आणि स्वाती लग्न करणार आहोत. हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज घुमला. रोहन शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू आलं. तो म्हणाला, स्वाती, तू खरंच जिंकलीस. स्वाती शांतपणे म्हणाली, नाही रोहन, ही जिंकण्याची गोष्ट नाही, ही फक्त स्वतःला ओळखण्याची गोष्ट आहे. हॉटेलच्या त्या हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज अजूनही घुमत होता. लोक स्वाती आणि अरविंद मेहताकडे आदराने पाहत होते. काही वेळांपूर्वी जिथे रोहनच्या लग्नाचा सगळा सोहळा उत्साहात होता, आता सगळं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. रोहन काही क्षण शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भाव होता. पश्चाताप, दुःख आणि थोडंसं समाधान. तो हळूच स्वातीच्या जवळ आला. स्वाती, मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. स्वातीने मान हलवली. दोघे थोडे बाजूला गेले. रोहन म्हणाला, मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला. स्वाती काही बोलली नाही. तो पुढे म्हणाला, त्यावेळी मी अहंकारात होतो. मला वाटत होतं की पैसा आणि स्टेटस सगळंच असतं. त्याने दीर्घ श्वास घेतला. पण आज मला समजलं की माणसाची खरी किंमत त्याच्या मनात असते. काही क्षण दोघेही शांत होते. रोहन म्हणाला, तुला आठवतं का, आपण कॉलेजमध्ये एकत्र स्वप्न पाहायचो. स्वातीच्या डोळ्यात जुन्या आठवणी चमकल्या. पण ती हळू आवाजात म्हणाली, हो, पण काही स्वप्न पूर्ण व्हायला नसतात. स्वाती म्हणाली, रोहन, मी तुझ्यावर कधीच राग धरला नाही. रोहन आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. खरंच? स्वाती हसली. कारण जर तू मला सोडलं नसतंस तर कदाचित मी आज इतकी मजबूत झाली नसते. रोहनने हळूच हात पुढे केला. फ्रेंड्स? स्वाती काही क्षण विचारात पडली. नंतर तिने त्याचा हात हलकेच हातात घेतला. फ्रेंड्स. त्या क्षणी दोघांनाही समजलं, भूतकाळ संपला आहे. रोहन परत स्टेजकडे गेला. त्याने रियाकडे पाहिलं. रिया त्याच्याकडे हसली. त्या क्षणी रोहनने मनात ठरवलं, तो आता भूतकाळात अडकणार नाही.
तो नवीन आयुष्य प्रामाणिकपणे जगणार. काही महिन्यांनी शहरातील सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित झाला. संपूर्ण हॉल फुलांनी सजवलेला होता. आज स्वाती आणि अरविंद मेहताचं लग्न होतं. शेकडो लोक उपस्थित होते. व्यावसायिक, मित्र, कुटुंब सगळे. स्वाती लग्नाच्या सुंदर ड्रेसमध्ये खूप आनंदी दिसत होती. अरविंद मेहता तिच्याकडे पाहून म्हणाले, तुम्ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी इन्स्पायरेशन आहात. स्वाती हलकसं हसली, आणि तुम्ही मला विश्वास दिलात. तेवढ्यात हॉलच्या दरवाजातून एक ओळखीचा चेहरा आत आला. तो रोहन होता. त्याच्या हातात एक छोटंसं गिफ्ट होतं. तो स्टेजजवळ आला. स्वाती, तुला शुभेच्छा द्यायला आलो आहे. स्वातीने हलकसं हसून त्याचं स्वागत केलं. रोहनने गिफ्ट दिलं. ही एक छोटीशी भेट आहे. स्वातीने उघडलं. त्यात एक छोटा फ्रेम होता. कॉलेजच्या दिवसांचा फोटो. दोघे हसत उभे होते. स्वाती त्या फोटोकडे पाहून हसली. ती म्हणाली, काही लोक आयुष्यात कायम राहत नाहीत, पण त्यांनी दिलेले धडे कायम राहतात. रोहनने मान हलवली. आणि त्या धड्यांनी माणूस मोठा होतो. कहाणीचा अंतिम संदेश. त्या दिवशी स्वातीने सगळ्यांसमोर एक गोष्ट सांगितली. कोणी तुम्हाला कमी समजलं तर त्याला उत्तर देण्यासाठी रागाची गरज नसते. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची गरज असते. कथेचा शेवट. स्वातीने अपमानाला रागाने नाही तर मेहनतीने उत्तर दिलं, आणि म्हणूनच ती खऱ्या अर्थाने जिंकली.